महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण साजरा करत आहोत आपल्या भूमीच्या वैभवाचा उत्सव। ही ती भूमी आहे जिथे सह्याद्रीच्या कड्यावर उभं राहून शौर्याची शपथ घेतली जाते, जिथे उसळत्या तलवारींनी स्वाभिमानाची गाथा लिहिली गेली। महाराष्ट्राची ओळख ती केवळ संस्कृतीने नाही तर पराक्रमानेही घडली आहे। वैभव महाराष्ट्राचे मालिकेच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत वैभव शौर्य परंपरेचे। महाराष्ट्र हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो सह्याद्रीचा कणखर कडा, गड किल्ल्यांची उंच तटबंदी आणि तलवारीच्या धारेवर लिहिला गेलेला इतिहास। ही केवळ एक भूमी नाही तर शौर्य, स्वाभिमान आणि पराक्रमाची अखंड परंपरा आहे। या मातीत जन्मलेल्या प्रत्येक पिढीने संकटांशी सामना केला, अन्यायाविरुद्ध उभी राहिली आणि आपल्या अस्तित्वासाठी लढत राहिली। ही कथा आहे त्या वैभवशाली शौर्य परंपरेची, जिथे पराभव आला तरी जिद्द हरली नाही, जिथे संकट आली तरी स्वाभिमान वाकला नाही। शहाजी राजांपासून महादजी शिंद्यांपर्यंत महाराष्ट्राने केवळ सत्ता नाही तर एक विचार जपला, स्वराज्याचा, स्वाभिमानाचा आणि अखंड लढ्याचा। ही गाथा म्हणजे महाराष्ट्राच्या रक्तात वाहणाऱ्या पराक्रमाची ओळख आहे। स्वराज्याची ज्योत पेटवणारे छत्रपती शिवाजी महाराज असले तरी त्या ज्योतीची पहिली ठिणगी पेटवणारे नाव म्हणजे शहाजीराजे भोसले। शहाजी राजांनी निजामशाही, आदिलशाही आणि मुघल सत्तांमध्ये काम करताना आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला। भातवडीच्या महालढाईत त्यांनी दाखवलेला पराक्रम विशेष गाजला। या लढाईत शहाजी राजांनी जो गनिमी कावा वापरला तोच पुढे स्वराज्याचा प्राण बनला। त्यांनी निजामशाही वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले, अगदी मुघलांविरोधात स्वतंत्र निजामशाही पुन्हा उभी करण्याचाही प्रयत्न केला। शहाजी राजांचे आयुष्य अनेक सत्तांच्या संघर्षात गेले, पण त्यांच्या मनात एक स्वप्न कायम जिवंत राहिले, आपल्या मातीवर आपले राज्य। शहाजी राजांनी जिजाऊ आऊसाहेबांच्या सोबतीने बालशिवबांच्या मनात स्वातंत्र्याचे बीज पेरले। महाराष्ट्राच्या लष्करी परंपरेचा पहिला आधुनिक पाया म्हणजे शहाजी राजांचा पराक्रम। शिवाजी महाराजांचे जीवन हे एक अद्भुत आणि प्रेरणादायी गाथा आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगेत शिवनेरी किल्ल्यावर सन 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला। 16व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला। हा त्यांचा पहिला मोठा विजय होता। त्यानंतर राजगड, पुरंदर, सिंहगड, रायरी असे एकामागून एक अनेक किल्ले त्यांनी जिंकले। शिवाजी महाराजांनी गनिमी कावा ही अनोखी युद्धनीती निर्माण केली। एके दिवशी अफझल खान मोठ्या सैन्यासह आला। शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडावर बोलावले। अफझल खानने विश्वासघात केला, पण शिवरायांच्या वाघनखाने त्याला ठेचले। औरंगजेबाचे लाडके सुरत शहर लुटले। आग्र्यात बादशाने त्यांना कैद केले होते, पण शिवाजी महाराजांनी आपल्या अचाट बुद्धी कौशल्याने सुटका करून घेतली। ही घटना आजही लोकांना प्रेरणा देते। 1674 मध्ये रायगडावर झालेला राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा नाही तर संपूर्ण जनतेच्या स्वाभिमानाचा उत्सव होता। हिंदवी स्वराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आली। त्यांनी आरमार उभारून समुद्रावरही आपली सत्ता प्रस्थापित केली। सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे किल्ले उभारून त्यांनी परकीय शक्तींना आव्हान दिलं। शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली। त्यांनी मुघलांसह सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज यांच्याशीही लढाया केल्या, नौदल मजबूत केले। संभाजी महाराज अतिशय धाडसी होते। त्यांनी बुऱ्हाणपूर लुटले, मोगल प्रदेशात धुमाकूळ घातला, दक्षिणेतील सत्तांची एकी करून औरंगजेबाला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला। मात्र 1689 मध्ये शेख मुकर्रब खानाने संगमेश्वर येथे किरकोळ चकमकीत संभाजी महाराजांना बेसावधपणे पकडले। औरंगजेबाने त्यांना वढू येथे आणले, भयंकर यातना दिल्या, धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत स्वधर्म आणि स्वराज्याचा अभिमान सोडला नाही। 11 मार्च 1689 रोजी
औरंगजेबाने त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. मात्र त्यांचं बलिदान इतिहासात अजरामर झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्य संपले नाही. संभाजी महाराज हे धैर्य, स्वाभिमान आणि त्यागाचे प्रतीक होते. शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या हिंदवी स्वराज्याची ज्योत त्यांनी प्राणपणाने जपली. आजही त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची गाथा प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देते. संभाजी महाराजांच्या निधनानंतर शिवरायांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराजांनी जिंजी गाठली आणि दूर तमिळनाडूतून त्यांनी लढाई सुरू ठेवली. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याचा लढा हा लोकलढा बनला. महाराज जिंजीला गेले, पण इकडे महाराष्ट्रात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या 2 मावळ्यांनी मुघल सैन्यात दहशत निर्माण केली. संताजी घोरपडे यांनी तर थेट औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. याच सेनापतींच्या सहाय्याने राजाराम महाराजांनी शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 10 ते 11 वर्ष औरंगजेबाला सतत झुंजवत ठेवले. इसवी सन 1698 दरम्यान राजाराम महाराज महाराष्ट्रात परत आले. त्याबरोबर त्यांचे बरेचसे सैन्यही परत आले. दख्खनेत राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली तर मराठ्यांचा धुमाकूळ चालू होता. आता तर ते उत्तरेत सरकले. गोंडवन, माळवा आणि गुजरात या प्रांताच्या रोखाने निघाले. एके ठिकाणी राजाराम महाराजांची दूरदृष्टी दिसून येते, ती म्हणजे दिल्लीवर स्वारी करण्याची इच्छा. दिल्लीला धडक देऊन पारिपत्य करावे आणि औरंगजेबाला धक्का द्यावा, हा धाडसी विचार खरोखर आश्चर्यचकित करणारा होता. मात्र दुर्दैवाने सातत्याने सुरू असलेला संघर्ष आणि प्रचंड प्रवास यामुळे त्यांची प्रकृती खालावत गेली आणि वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांचे सिंहगडावर निधन झाले. ताराराणी म्हणजे मराठा इतिहासातील एक अजोड, धैर्यवान आणि बुद्धिमान स्त्री. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आणि छत्रपती राजाराम यांच्या पत्नी होत्या. त्या हंबीरराव मोहिते या शूर सरदारांच्या मुली होत्या. मोगलांनी रायगडाला वेढा दिला तेव्हा 1689 मध्ये ताराबाई राजारामांसोबत रायगड सोडून जिंजीकडे गेल्या. राजाराम जिंजीला गेल्यानंतर ताराबाई इतर राण्यांसोबत विशाळगड व इतर किल्ल्यांवर राहिल्या. याच काळात रामचंद्रपंत अमात्य यांच्या सहवासात त्यांना राज्यकारभार आणि लष्करी व्यवहाराची उत्तम जाणीव झाली. 1700 मध्ये राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाईंच्या खऱ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. शाहू महाराज मोगलांच्या कैदेत असल्याचा फायदा घेऊन त्या आपल्या मुलाच्या नावाने राज्यकारभार पाहू लागल्या. विशाळगडावर शिवाजी द्वितीय यांचा राज्याभिषेक करविला आणि स्वतः मागे राहून राज्य चालवू लागल्या. औरंगजेबासारख्या शक्तिशाली बादशाहाशी ताराबाईंनी खुला सामना केला. गडागडांवर स्वतः जात पाहणी करत, सरदारांना प्रोत्साहन देत आणि युद्धनीती आखत 1700 ते 1707 पर्यंत मोगलांनी जिंकलेले बहुतेक किल्ले ताराबाईंच्या नेतृत्वात मराठ्यांनी परत जिंकले. पन्हाळा त्यांनी राजधानी बनवली. मराठ्यांच्या घोडी मावळातही दौडू लागल्या. हे पाहून औरंगजेब बादशहा हवालदिल झाला. एवढ्या प्रयत्नाने अगदी हातातोंडाशी आलेलं मराठ्यांचं राज्य आपल्याला हुलकावणी देत आहे. कोणताही कर्तबगार पुरुष सत्तेत नसताना एक स्त्री युद्धात आपल्याला भारी पडते आहे, हे औरंगजेबाला सहन होत नव्हते. रागाने जळणाऱ्या बादशहाची झोप उडाली होती. त्यातच त्याने अनेक चुका केल्या. जवळपास 25 वर्ष आपली घरे सोडून दक्षिणेत आलेले मुघल सैन्य देखील वैतागले होते. त्यातच माणमध्ये आलेल्या महापुरात मुघल सैनिक, घोडे, खजिना वाहून गेला. खुद्द बादशहा औरंगजेब लंगडा झाला. 1707 साली ताराराणी बाईसाहेब आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी गलितगात्र केलेला आलमगीर औरंगजेब अखेर मराठी मातीत गाडला गेला. मराठ्यांचं राज्य संपवण्याचं त्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. भद्रकाली ताराराणी केवळ महाराणी नव्हत्या, तर योद्धा,
प्रशासक आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्या होत्या. मोगलांच्या काळात मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे धैर्य, जिद्द आणि राज्यकारभार कौशल्य आजही इतिहासात आदराने स्मरण केले जाते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांचे महाराष्ट्रात आगमन झाले. त्यांनी विखुरलेल्या मराठा सरदारांना एकत्र करून मराठा साम्राज्याची घडी पुन्हा बसवली. 18 मे 1682 रोजी रायगडाजवळील गांगवली येथे छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई यांच्या पोटी शाहू महाराजांचा जन्म झाला. बालपण रायगडावर सुखात गेले, पण 1689 मध्ये संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मोगलांनी रायगड जिंकला आणि शाहू महाराज, येसूबाई व संपूर्ण कुटुंब मोगलांच्या कैदेत सापडले. सुमारे 17 वर्ष शाहू महाराजांना औरंगजेबाच्या नजरकैदेत काढावे लागले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1707 मध्ये शाहू महाराजांची सुटका झाली. मात्र येसूबाई व इतर कुटुंबियांना दिल्लीत ओलीस ठेवण्यात आले. बहादूर शहाने त्यांना दक्षिणेच्या 6 सुभ्यांची चौथाई व सरदेशमुखीचे अधिकार दिले. स्वराज्यात आल्यावर शाहू महाराजांना महाराणी ताराबाई यांचा कडवा विरोध सहन करावा लागला. 1707 मध्ये खेड कडूस येथील लढाईत शाहू महाराजांनी ताराबाईंचा पराभव केला आणि सातारा जिंकून जानेवारी 1708 मध्ये राज्याभिषेक करवून घेतला. सातारा ही त्यांची राजधानी झाली. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवेपद दिले. बाळाजी विश्वनाथांच्या मुत्सद्दीगिरीने अनेक सरदार शाहू महाराजांच्या बाजूला आले. 1719 मध्ये दिल्लीत जाऊन त्यांनी मोगलांकडून औपचारिक सनद मिळवली. नंतर पहिले बाजीराव पेशवे यांना पद दिले. बाजीरावांच्या पराक्रमाने मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तरेकडे अटकेपर्यंत झाला. त्यांच्या 42 वर्षांच्या कारकिर्दीत मराठा राज्याने मोठी प्रगती केली. पेशव्यांच्या हाती प्रत्यक्ष कारभार देत त्यांनी राज्याला स्थैर्य दिले. गुणी माणसांची पारख, समयसूचकता आणि दूरदृष्टी यामुळे ते मराठा इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवून आहेत. मराठी शाहीच्या इतिहासात छत्रपतींनंतर ज्यांच्या नावाचा दरारा संपूर्ण हिंदुस्थानभर होता ते नाव म्हणजे थोरले बाजीराव पेशवे. अवघ्या 40 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या वीराने 20 वर्षांच्या आपल्या पेशवाईच्या काळात 41 लढाया केल्या आणि विशेष म्हणजे त्यांपैकी एकही लढाई ते हरले नाहीत. म्हणूनच जगातील श्रेष्ठ सेनापतींच्या यादीत बाजीरावांचे नाव आदराने घेतले जाते. बाजीराव पेशवेपदी आले तेव्हा मराठी राज्यासमोर निजामाचे मोठे आव्हान होते. निजाम हा अतिशय धूर्त आणि सामर्थ्यवान होता. त्याने मराठी राज्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण बाजीरावांनी त्याचे मनसुबे उधळून लावले. 1728 मध्ये झालेली पालखेडची लढाई हे बाजीरावांच्या लष्करी कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. बाजीरावांनी गनिमी काव्याचा वापर करून निजामाला अशा ठिकाणी कोंडीत पकडले की निजामाला शेवटी शरणागती पत्करावी लागली. या विजयामुळे दक्षिणेत मराठी सत्तेचा दरारा निर्माण झाला. बाजीरावांच्या युद्धनीतीचे मुख्य सूत्र म्हणजे वेग. त्यांचे घोडे दिवसाला 100 मैलाहून अधिक अंतर कापत असत. जेव्हा शत्रूचा तोफखाना आणि अफाट सैन्य एका जागी हालचाल करत असे तेव्हा बाजीराव आपल्या हलक्या घोडदळाच्या मदतीने शत्रूची रसद तोडत आणि त्यांना बेजार करत. त्यांच्या या वेगवान हालचालींमुळेच बलाढ्य मोगल सेनापती गोंधळून जात असत. दुसऱ्या महायुद्धातील प्रसिद्ध फील्ड मार्शल मॉन्टगोमरी यांनीही बाजीरावांच्या या युद्ध कौशल्याची प्रशंसा केली आहे. मोगल सत्तेचा बुंधा कमकुवत झाला आहे हे ओळखून बाजीरावांनी अटके पार झेंडा फडकवण्याचे ध्येय ठेवले होते. 1737 मध्ये बाजीराव केवळ 500 निवडक घोडदळासह दिल्लीच्या वेशीवर जाऊन धडकले. मोगल बादशहा इतका घाबरला की तो लाल किल्ल्यात लपून बसला. दिल्लीच्या तख्ताला अशा प्रकारे आव्हान देणारा बाजीराव हा पहिलाच मराठा सेनानी होता. यामुळे उत्तरेत मराठ्यांचे राजकीय वर्चस्व सिद्ध झाले. बाजीराव केवळ एक लढवय्ये नव्हते,
तर ते उत्तम माणसं पारखणारे नेते होते. त्यांनी राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, उदाजी पवार आणि पिलाजी जाधव यांसारखे निष्ठावान आणि पराक्रमी सरदार घडवले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचा भाऊ चिमाजी आप्पा याने वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. थोरले बाजीराव पेशवे हे खऱ्या अर्थाने रणधुरंधर होते. त्यांनी अत्यंत साधे आयुष्य जगले आणि आपले संपूर्ण आयुष्य घोड्याच्या पाठीवर आणि रणांगणात घालवले. 28 एप्रिल 1740 रोजी नर्मदा काठी रावेरखेडी येथे या महान योद्ध्याचा अंत झाला. बाजीरावांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न मराठा साम्राज्याच्या रूपाने हिंदुस्थानभर विस्तारले. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासातील एक अद्वितीय योद्धा आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर. जेजुरीजवळील होळ या छोट्याशा गावात एका सामान्य धनगर कुटुंबात जन्मलेल्या मल्हाररावांनी आपल्या तलवारीच्या जोरावर इंदूर सारख्या बलाढ्य संस्थानाची स्थापना केली. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे मल्हाररावांचे बालपण मामाकडे खानदेशात गेले. तिथेच त्यांना लष्करी वातावरणाची ओळख झाली. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मल्हाररावांचे धाडस आणि युद्धकलेतील नैपुण्य ओळखून त्यांना आपल्या फौजेत घेतले. हीच त्यांच्या आयुष्याला मिळालेली मोठी कलाटणी होती. बाजीरावांच्या विश्वासाला पात्र ठरत मल्हाररावांनी माळवा आणि उत्तर भारताच्या मोहिमात स्वतःला सिद्ध केले. मल्हारराव हे केवळ लढवय्ये नव्हते, तर ते गनिमी काव्याचे उत्तम जाणकार होते. त्यांनी आपल्या आयुष्यात लहान मोठ्या अशा एकूण 52 लढाया केल्या आणि माळव्यात मराठ्यांचा पाय घट्ट रोवला. बाजीराव पेशव्यांच्या सांगण्यावरून त्यांनी उत्तर भारतातील चौथ आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे कठीण काम यशस्वीपणे पार पाडले. मराठा साम्राज्याचा भगवा अटके पार नेण्यात शिंदे आणि पवारांइतकाच होळकरांचाही सिंहाचा वाटा होता. 1761च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मल्हाररावांनी भाग घेतला होता. जरी त्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला, तरी मल्हाररावांनी उत्तर भारतात मराठ्यांची विखुरलेली शक्ती पुन्हा संघटित करण्याचे प्रयत्न केले. पानिपत नंतर खचलेल्या मराठा साम्राज्याला त्यांनी पुन्हा संजीवनी दिली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते रणांगणावर सक्रिय होते. 20 मे 1766 रोजी उत्तर भारताच्या मोहिमेवर असतानाच अलमपूर येथे त्यांचे निधन झाले. मराठ्यांच्या इतिहासात उत्तर पेशवाईचा काळ ज्या महापुरुषाने आपल्या तलवारीच्या आणि बुद्धीच्या जोरावर गाजवला, ते नाव म्हणजे पाटीलबा उर्फ महादजी शिंदे. पानिपतच्या महाभीषण पराभवानंतर मराठ्यांचे विस्कळीत झालेले साम्राज्य पुन्हा उभे करून दिल्लीच्या तख्तावर जरब बसवणारे ते खऱ्या अर्थाने हिंदुस्थानचे स्वामी होते. महादजींचा जन्म 1727 मध्ये झाला. त्यांचे वडील राणोजी शिंदे हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू सरदार होते. 1761च्या पानिपत युद्धात महादजींच्या पायाला गंभीर इजा झाली, ज्यामुळे त्यांना कायमचे लंगडेपण आले. परंतु शरीराला जखम झाली तरी त्यांच्या मनातील जिद्द तशीच होती. पानिपत नंतर मराठ्यांची सत्ता संपली असे वाटणाऱ्या शत्रूंना महादजींनी आपल्या कर्तृत्वाने चोख उत्तर दिले. महादजी हे काळाच्या पुढचा विचार करणारे सेनानी होते. इंग्रजांच्या वाढत्या सत्तेला थोपवण्यासाठी पारंपरिक युद्धपद्धती पुरेशी नाही हे त्यांनी ओळखले होते. त्यांनी डी बॉइन या फ्रेंच सेनाधिकाऱ्याच्या मदतीने आपली फौज कवायती केली. 30,000 पायदळ आणि 500 तोफांचा सुसज्ज तोफखाना त्यांच्याकडे होता. आग्र्यामध्ये तोफा ओतण्याचा कारखाना सुरू करून त्यांनी मराठ्यांना तांत्रिकदृष्ट्या प्रबळ केले. बादशहाने पेशव्यांना वकिली मुतालिक ही पदवी दिली आणि प्रत्यक्ष कारभाराचे सर्व अधिकार महादजींच्या हाती सोपवले. दिल्लीचा बादशहा मुघल असला तरी खरा सत्ताधीश हा महाराष्ट्राचा सुपुत्र होता. पुढे गुलाम कादरसारख्या क्रूर नराधमाचा बंदोबस्त करून त्यांनी दिल्लीत पुन्हा शांतता प्रस्थापित केली. महादजी केवळ रणधुरंधर नव्हते, तर ते एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते. त्यांना मराठी,
हिंदी, संस्कृत आणि फारसी अशा अनेक भाषा अवगत होत्या. पुण्याच्या राजकारणातील नाना फडणवीस यांच्याशी असलेले मतभेद त्यांनी राज्याच्या हितासाठी नेहमी बाजूला ठेवले. 12 फेब्रुवारी 1794 रोजी पुण्याजवळील वानवडी येथे या महान योद्ध्याचे निधन झाले. महादजींनी पानिपतच्या राखेतून मराठा साम्राज्य पुन्हा उभे केले. इंग्रजांसारख्या परकीय सत्तेला भारतात पाय रोवण्यापासून रोखण्यात महादजी शिंदे हे सर्वात मोठे अडथळे होते. त्यांच्या निधनानंतर मराठ्यांचे उत्तर भारतातील वर्चस्व कमकुवत झाले. यावरूनच त्यांच्या अफाट कर्तृत्वाची महानता सिद्ध होते. शहाजीराजांच्या स्वप्नापासून सुरू झालेला हा प्रवास महादजींच्या दिल्ली विजयापर्यंत पोहोचला. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते एका विरक्त भावनेने आणि लोककल्याणार्थ केले. त्यांनी निर्माण केलेली माणसे आणि त्यांनी दिलेली लष्करी शिस्त आजही भारतीय लष्करासाठी प्रेरणादायी आहे. महाराजांनी केवळ राज्य निर्माण केले नाही, तर त्यांनी एक संस्कृती निर्माण केली. स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वाभिमानाचे बाळकडू त्यांनी या मातीला दिले. रक्ताचे सडा शिंपून हा पराक्रम गाजवला गेला आहे. ही लष्करी परंपरा म्हणजे महाराष्ट्राचे वैभव आहे. ही होती महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेची अद्भुत आणि प्रेरणादायी गाथा. शिवरायांपासून महादजी शिंद्यांपर्यंत प्रत्येकाने इतिहास घडवला. या पराक्रमामुळेच महाराष्ट्राची ओळख जगाच्या नकाशावर ठळकपणे उमटली. या शौर्यगाथा आजही आपल्याला संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणा देतात. पुढील भागात आपण जाणून घेऊया वैभव प्रबोधन परंपरेचे.